नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण शेवग्याचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी या शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत. आता याला आपण थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे आपल्याला आणि याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने आपल्याला त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, जिरं, ओवा, हा पराठा मसाला आहे तो घातलेला आहे. आता अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट घातली आहे. आता याला सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले एकत्र होतील. आता हे शेवग्याचं उकडून घेतलेलं जे आपण मिक्सरला बारीक वाटलेलं आहे, त्याचं ते पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. हे बघा किती सॉफ्ट झालेला आहे आपला कणिक. थोडंसं तेलाचा हात घेऊन मी त्याला थोडंसं मऊसूत केले. आता पनीर घ्यायचं आहे आपल्याला, ते किसून घेतलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, थोडंसं जिरं, पराठा मसाला आणि ओवा घातला आहे. थोडासा मीठ घालून घेणार आहोत. याच्यानंतर आपण शेवगा आणि पनीरमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाही देऊ शकता. कोथिंबीर कट करून घातली आहे मी. आता हे त्या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे, अशा वाटीसारखा आकार केला आहे. त्यामध्ये आपण पनीर भरून घेणार आहोत आणि याचा पराठा आपण लाटणार आहोत. हा पराठा सगळ्यांसाठीच खूप छान आहे, लहान मुलांसाठी पण खूप छान आहे. शेवगा खात नसतील, पनीर खात नसतील, तर तुम्ही अशा प्रकारे त्याला पराठा बनवून खाऊ घालू शकता. असा हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा खायला पण खूप छान लागतोय. आता हे बघा किती छान असा लाटला गेला आहे. हलक्या हातानेच लाटायचा आहे. सिया आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आता हा पराठा बघा किती छान लाटून झालेला आहे. आता आपण एक साईड तवा गरम करायला ठेवला होता गॅसवर, त्यावर हलकंसं तूप लावलेलं आहे मी. आता हे एक साईड शेकला की पलटून घेतला आहे. दुसऱ्या साईड आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पराठा खूप छान फुलेल. हे बघा आता फुलला आहे. आता थोडंसं आपण यावर तूप लावून घेणार आहोत आणि दोन्ही साईड असा खूप छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे बघा किती छान फुलला आहे. आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तयार आहे आपला पराठा शेवगा पनीर.